बीड, परभणी, हम्म, वर्धा हम्म, किंवा इकडे दक्षिण बीड, अहिल्यानगर हम्म, आणि काठमाथ्यावरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पेरणी हम्म. 20 तारखेच्या दरम्यान होईल, 20 ते 30च्या दरम्यान. हा हा. आणि मग बाकी ठिकाणी मात्र जुलै उजाड. हो का? आणि पूर्व विदर्भाकडे? पूर्व विदर्भाकडे मान्सूनच उशिरा जात असतो, हम्म, कारण मान्सूनची म्हणजे वाटर तिथपर्यंत मला असं वाटतं की 18-19 पर्यंत मान्सून जाईल पूर्व विदर्भामध्ये. हम्म, हम्म. त्यानंतर त्याला वेळ लागतो पाऊस व्हायला. एखादा चांगला पाऊस जुळला समजा हा. तर धान पेरणी पण पूर्णयोगी पण पाऊस होऊन जातो. पण या वर्षीचं कसं एल-निनोचं वर्ष असल्यामुळे हम्म. फारसं वातावरण कळत नाही या वर्षी. कारण आता पाऊस वातावरण बनतं आणि नंतर ते विरून जातं, अशी थोड्या घटना घडतात. हम्म, हम्म. स्थानिक वातावरण त्याला जर चांगलं मिळालं हा. तर काही ठिकाणी चांगला पाऊस होतो, मग काही ठिकाणी होऊन जातात पेरण्या. हम्म, त्यामुळे सगळीकडे एका वेळेत पेरण्या होणार नाही, हम्म. पेरण्या वेगवेगळ्या वेळेत होतील सगळ्या. हा. आणि काही भाग म्हणजे आता उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये किंवा मराठवाडा पश्चिम म्हणजे मराठवाड्याचा उत्तर भाग हम्म, यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा काही भाग हम्म, आणि बुलढाणा, अकोला हम्म. या भागामध्ये सुद्धा पाऊस कमी राहील यावर्षी. हो. त्यामुळे आता एखादा जर कमीदाब चांगला आला बंगालच्या उपसागरातून तर हे सगळे दुष्काळमुक्त होतील, हम्म, हम्म. अन्यथा पाऊस कमीच राहील. पाऊस कमी आहे. आणि हे पूर्व मोसमी पाऊस आता ह्या येत्या जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात किंवा 10 तारखेपर्यंत काही शक्यता आहे का? आहे ना, पाऊस आजपासूनच सुरू होणार आहे. हम्म, हम्म. पण तो पाऊस पेरणी मशागतीच्या साठी चांगला आहे. म्हणजे पेरणी नाही होणार त्याच्यावर, पण मशागती होतील बऱ्याच ठिकाणी. कारण सुरुवातीला कसं असतं, बोल व्हायला खूप पाऊस चांगला लागतो. हम्म, हम्म. म्हणजे 70 मिलीमीटर 50 मिलीमीटरच्या वरती पाऊस झाला तरच पेरणी योग्य पाऊस होतो. हो. तेवढा पाऊस व्हायला फार वेळ, कारण आता पूर्ण सुकी जमीन आहे. हम्म, बरोबर. कारण आजचा जरी पाऊस पडला तर ते सुकून जाणार आहे थोड्या वेळाने. हो. आणि तो ओलावा धरून ठेवण्याची क्षमता आहे, एवढा पाऊस पडावा लागतो. हम्म. म्हणजे 20 पर्यंत आता पेरण्या लांबणीवरच जाणार. धूळ पेरणीची काही शक्यता दिसत काही नाही. काही अपवादात्मक ठिकाणी अगोदर पण होऊ शकतात, पण ते खूप कमी प्रमाणात. हा. जून मध्ये खूप कमी पाऊस होईल. म्हणजे आता कसं होतंय, जून मध्ये मला खूप चांगल्या पावसाची अपेक्षा आहेत आता बी. हा. परंतु कसं वातावरण तयार होतं त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. कारण थोडा मे महिन्यामध्ये जर मान्सून पूर्व झाला असता हा. तर त्याचा आपल्याला फायदा झाला असता. बरोबर. हो. कारण मान्सून पूर्व जिथे जिथे चांगल्या प्रमाणात होतो त्या ठिकाणी मान्सूनचा म्हणजे हा पाऊस आल्याबरोबर काम होऊन जातं. बरोबर. हो. पण तो एप्रिल मे चा कमी पाऊस असल्यामुळे ओलावा नाही जमिनीमध्ये. आणि हे सगळं मी त्यामुळे अडचणीचं झालेलं आहे. म्हणजे जूनचा शेवटचा हप्ता आणि जुलैमध्ये संपूर्ण पेरण्याचा. 22 जून पासून साधारण चांगला पाऊस आहे. अच्छा. शेवटच्या हप्त्यात. आणि तेव्हा मान्सून संपूर्ण पोहोचलेला असतो महाराष्ट्रात. हो. आणि जो पण ढग येतो तो बरसून जातो. बरोबर. चालेल साहेब, धन्यवाद. ओके.